गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. आज आम्ही आलो आहोत आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच अभिज्ञा भावेच्या घरी. अभिज्ञाच्या घरी सुंदर असा बाप्पा बसला आहे, तुम्ही पाहू शकता. अभिज्ञा, किती खुश आहेस? खूप जास्त, खूपच जास्त. दुसरं वर्ष आहे आम्ही बाप्पा घरी ठेवलेला आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही विठ्ठल रूपी ठेवला होता. ह्यावर्षी आम्ही शंकर रूपी ठेवलेला आहे. आणि त्याचा डेकॉर पण त्याचप्रमाणे आहे. पण मूर्ती म्हणजे खरं तर मूर्ती बघेपर्यंत आपल्याला असं असतं ना की ती कशी असेल. पण बघितल्यानंतर जे तुम्हाला प्रसन्न वाटतं ना, त्याची तुलना तुम्ही कुठल्याच गोष्टीशी करू शकत नाही. इट इज अ व्हेरी इमोशनल जर्नी. कारण आपण ते अगदी स्क्रॅचपासनं सगळ्या गोष्टी बनवण्यापासनं ते पुन्हा, आता मला त्याचा विषय काढायचा नाही आहे, पण बाप्पा गेल्यानंतर ते सगळं ते थोडंसं एम्प्टीनेस येतो. बट छान वाटतं, म्हणजे प्रसन्न वाटतं. 1.5 दिवस कसा जातो ते कळतच नाही अक्षरशः. कसं केलेस हे सगळं डेकोरेशन? अगदी गेटपासून इथपर्यंत पाहतोय आम्ही. वाव मेहुल यार, खरंच खूप आणि हे सुंदर. सगळं इट इज ऑल इको फ्रेंडली आहे. सगळं पेपरचं बनवलेलं आहे. आणि म्हणजे आणि कमीत कमी प्लास्टिक तर नाहीच आहे कुठे. सगळं इट्स ऑल पेपर. हे तुम्ही दगड बघाले माउंटनचं एक फील द्यायला, कारण शंकर ते पर्वतात असतो म्हणून ते पर्वत आहेत सगळे. कैलास पर्वत उभा केला आम्ही इकडे. त्यामुळे सगळे ते असे दगड दाखवायचे आणि हे वॉटरफॉल दाखवायचा प्रयत्न केला आहे. ते मला माहीत नाही किती बरोबर झालं आहे नाही झालं आहे. अरे उत्तम झाले. मी मेहुलला तेच म्हणलं तू आता एक वर्ष तू असा क्लास जर वरती नेणार असेल तर आपल्याला पै सार्वजनिक गणपती महोत्सव अशी एक पाटी लावायला लागणार आहे बाहेर. मित्र तर आता म्हणायलाच लागले की आपण रजिस्टर करून टाकूया. इतकं सुंदर आहे ना की सार्वजनिक गणपती सुद्धा. हो. म्हणजे बाहेर सुद्धा तुम्ही बघितलं तर 12 ज्योतिर्लिंगांचे फोटोज ठेवलेले आहेत. आणि ऑल्सो अशी एक गुहा असते, त्याच्यातनं आपण प्रवेश करतो असा एक थोडासा फील. मज्जा असते, कारण बाप्पा काही आपल्याकडनं मागत नाही बाकी काही. हे सगळं फक्त त्याला खुश करण्यासाठी नाही, पण 1-1.5 दिवस त्याची सेवा करावी. म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही बाप्पा ठेवायचा निर्णय घेतला होता. की आम्हाला म्हणजे मेहुलला ती खूप इच्छा होती की आपल्या घरी बाप्पा यावा. आणि लग्नाच्या पहिल्या वर्षी तो आला आणि आता दुसऱ्या वर्षी सुद्धा. सो आय एम व्हेरी हॅपी. खरंच खूप सुंदर असं वाटतंय. बरं, काय नैवेद्य ठेवलायस बाप्पाला? काय नैवेद्य बनवणार आहेस का तू? नाही, मी काहीच बनवलेलं नाही आहे, खरं सांगते. मी फक्त पूजा आणि त्याला लागणारं सामान आणि हां तेवढं. बाकी काय काय लागणार आहे तेवढंच. बाकी प्रसाद वगैरे सगळं माझी सासू करते. आणि कारण माझ्यात तेवढं कलाकौशल्य नाही आहे. आणि असलं तरी मला असं होतं की सासूचं म्हणणं असं की नट्टापट्टा करून हे सगळं करेपर्यंत बाप्पा निघून जातील, त्यापेक्षा मीच करते. पण नाही, शी डज इट बेटर दॅन मी हे सगळं सांभाळते, म्हणजे डेकॉर आणि हां आणि बाकीचं मेन जे काही आहे ते मेहुल सांभाळतो. सो मी असं थोडंफार, कारण शूटिंगमुळे कुठे इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे ह्या वेळेला तर असं झालं की मला खूप गिल्ट आला, कारण मी मेहुलला ह्याच्यात सुद्धा नाही मदत करू शकले. गेल्या वर्षी जरा तरी पॉसिबल होतं, पण ते आता काय करू शकत नाही. गल्ली पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्यांनीच बनवलंय आणि एवढं महत्त्वाचं मला. सो हो त्याच्यामुळे फार वेळ मिळत नाही, पण मोदक आहेत बाप्पासाठी. येस, खास. बरं, प्रेक्षकांना पडलेला प्रश्न तो म्हणजे मेहुल, कसा आहेस तू? कशी ट्रीटमेंट चालू आहे? ठीक झाला आहेस? हो, मी एकदम व्यवस्थित आहे. ट्रीटमेंट संपलेली आहे आणि आता काही नाही, आता बॅक टू रुटीन. बाप्पाच्या कृपेने सगळं हो, ठीक झालंय. सगळं. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला ह्याच्यावर एकही % डाऊट नाही आहे की हे सगळं त्याच्या कृपेनेच झालेलं आहे. आणि खूप 1 वर्ष नव्हतं चांगलं, पण आता मला असं वाटतं की बाप्पाचं आगमन झालेलं आहे. विघ्नहर्ता जे आपण म्हणतो, सगळे विघ्न दूर करून बाप्पा आमच्या घरी आलेला आहे. आता आम्ही त्या काळाचा विचारही करायचा नाही असं ठरवलेलं आहे. बिकॉज इट इज अ इमोशनल टर्मॉईल आणि त्याच्यातनं जाणं आम्हाला दोघांनाही, म्हणजे हा तरी खूप स्ट्रॉंग आहे, पण मला ते फारच त्रास होतो. त्याच्यामुळे आता सगळं छान आहे. आणि आता आम्ही फक्त कसं स्वतःचं आरोग्य जपावं आणि मेहुलचं आरोग्य जपावं, स्वतःचं नाही पण मेहुलचं आरोग्य जपू
आणि त्यांनी खूप लाईफस्टाईल चेंजेससुद्धा केलेले आहेत. खाण्यापिण्यातले बदल ते सातत्याने ठेवायला लागतात. तसेच त्याचबरोबरीने ट्रीटमेंटच्या पुढची जी प्रोसेस असते तीसुद्धा सुरू झालेली आहे. आणि आम्ही खूप वी आर व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह दॅट एव्हरीथिंग इज गोइंग टू कम बॅक ऑन ट्रॅक. आणि ते दिवस आम्हाला पुन्हा कधीच आयुष्यात नाही बघायला लागणार. बरं, एक आता क्यूट कॉमेडी प्रश्न, तो म्हणजे तुझी बेस्ट फ्रेंड जॅकलिन फर्नांडिस येणार आहे का? ते मेहुललाच विचारायला लागेल, कारण नाही, मी तिला बोलवलं पण ती म्हणाली की उगाच मेहुल माझ्या प्रेमात पुन्हा एकदा पडेल त्याच्यामुळे मी येणार नाही. बरं, तुझ्या खऱ्या बेस्ट फ्रेंड्स येणार आहेत का? खऱ्या बेस्ट फ्रेंड्सच्या घरीसुद्धा गणपती असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष नाही जमणार आहे यायला, पण आम्ही व्हर्च्युअली एकमेकांना दर्शन देतोच आहोत इव्हेंच्युअली. म्हणजे आता पूजा झाल्यावर एक ग्रुपवर सगळ्या मेसेज गेला, एक व्हिडिओ गेला, मग एक कोणाचा तरी व्हिडिओ कॉल आला, मग त्यांना सगळं दाखवलं. सो व्हर्च्युअली आम्ही बघतोय. श्रेयाच्या घरी कदाचित जाणं होईल आमचं. रेश्मा येईल, पण अनुजाच्याही घरी गणपती आहे. सगळ्यांच्या घरी बऱ्याचशा गणपती लोकांच्या असतात. घरी गणपती आहे. स्वप्नेलच्या पण घरी गणपती आहे. आणि घरी गणपती असताना मग घरातनं निघणं फार कठीण होतं, कारण त्याला सोडून जावंसं नाही वाटत. सो व्हर्च्युअली आम्ही सगळ्या गणपतींना नमस्कार करतोय. बरं, आता जाता जाता एक गाणं तुमच्याकडून होऊन जाऊ देत एकत्र गणपतीचं. सुखी बसलेत बाप्पा कुठे. पळून जातील ते. आम्ही फक्त एवढंच म्हणू, गणपती बाप्पा मोरया. तुम्ही जे आम्हाला या वर्षातनं जो प्रवास झालेला आहे आणि आत्ता आम्ही जिथपर्यंत पोचलेलो आहोत पर्सनली, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अशीच सेवा करायची आम्हाला संधी देत राहा वर्षानुवर्ष. आणि आम्ही असंच छान छान डेकोरेशन करू, म्हणजे तू अशीच छान छान दरवर्षी येत जा. थँक्यू सो मच. थँक्यू.